आजच्या या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांची जीवनाशी निगडीत असलेल्या विषयावर बोलणार आहोत. तो विषय म्हणजे कुळ कायदा म्हणजे काय. कुळ कायदा महाराष्ट्रातील शेतजमी कसणाऱ्या कुळाला म्हणजे टेनंटला संरक्षण देणारा एक कडक आणि शेतकरी हिताचा कायदा आहे. जो व्यक्ती दुसऱ्याच्या जमिनीवर शेती करतो आणि त्या बदल्यात जमीन मालकाला हिस्सा किंवा भाडे देतो त्याला कुळ म्हणतात. हा कायदा कुळाला मनमानीपासून वाचवतो आणि त्याला काही महत्त्वाचे हक्क देतो. चला तर याबाबत सविस्तर समजून घेऊया. सर्वप्रथम कुळ कोणाला म्हणतात. कुळ म्हणजे तो व्यक्ती जो नियमितपणे दुसऱ्याच्या जमिनीवर शेती करतो. तो स्वतः किंवा आपल्या कुटुंबाच्या मदतीने शेती करतो. ही शेती जमीन मालकाच्या संमतीने चालवतो आणि सर्वात महत्त्वाचे 7/12 उतारावर कुळ भोगवटदार किंवा त्या संबंधित नोंद असते. अशा व्यक्तीस कायद्याने कुळाचा दर्जा दिला जातो. फक्त 7/12वर नोंदीच नाही तर वास्तविक शेती करणेही आवश्यक आहे. आता कुळाचे प्रमुख हक्क काय आहेत. जमीन कसण्याचा कायमस्वरूपी हक्क. कुळाला जमीन कसण्याचा स्थिर आणि कायमचा हक्क मिळतो. जमीन मालक मनमानीने कुळाला बाहेर काढू शकत नाहीत. काही विशिष्ट अटींवर कुळाला ती जमीन खरेदी करण्याचाही हक्क असतो. कुळाचा हक्क वारसांनाही सुद्धा हस्तांतरित होतो. म्हणजे कुळाचा मृत्यू झाल्यास त्याचे वारस कुळाचे हक्क चालू ठेवू शकतात. आता जमीन मालक काय करू शकत नाही. जमीन मालक कुळाला जबरदस्तीने हाकलू शकत नाही. कुळाची नोंद परस्पर रद्द करू शकत नाही. कुळ असताना जमीन विक्री पूर्णपणे मोकळी नाही. कुळाच्या हक्कांचा विचार करूनच विक्री करावी लागते. कुळाबाबत निर्णय कोण देते. कुळ आहे की नाही ठरवण्याचा अधिकार प्रामुख्याने तहसीलदार, उपविभागीय अधिकारी किंवा महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण ज्याला MRT यांच्याकडे असतो. दिवाणी कोर्ट थेट कुळ ठरवू शकत नाही. म्हणून कुळ कायद्याच्या विरोधात प्रथम महसूल विभागाकडे जावे लागते. 7/12 उतार्यात कुळ नोंद असल्यास ती नोंद बेकायदेशीर नसल्यास ती वैध मानली जाते. कुळ नोंद रद्द करायची असल्यास कायदेशीर प्रक्रिया करावी लागते. साधा अर्ज करून किंवा मनमानीने ती नोंद काढून टाकता येत नाही. यासाठी योग्य प्रक्रिया आणि पुरावे दाखवावे लागतात. आता सर्वसामान्य लोक करतात त्या चुका पाहूया. 7/12 मधील कुळ नोंद दुर्लक्ष करणे, कुळ असताना जमीन खरेदी करणे, महसूल प्रक्रिया न करता थेट दिवाणी कोर्टात दावा दाखल करणे. या चुका महागात पडू शकतात आणि अनेक वर्षे चाललेल्या खटल्यांना कारणीभूत ठरतात. मित्रांनो, कुळ कायदा हा शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी केलेला एक कडक कायदा आहे. तो कुळाला मजबूत संरक्षण देतो आणि जमीन मालकांच्या मनमानीपासून रोखतो. त्यामुळे कुळ नोंद असलेली जमीन विकत घेताना, कुळ काढून टाकण्याच्या प्रयत्नात असताना किंवा कुळ हक्कांबाबत काही निर्णय घेताना योग्य कायदेशीर सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. एक छोटी चूक तुम्हाला मोठ्या नुकसानीस कारणीभूत ठरू शकते. शेवटी शेती ही आपली अन्नदाता व्यवस्था आहे. कुळ आणि जमीन मालक दोघांनाही न्याय मिळाला पाहिजे. पण कायद्याचे पालन करणे हे सर्वांसाठी आवश्यक आहे. तर मित्रांनो, धन्यवाद. आपण सर्वजण शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि कायद्यांच्या योग्य अंमलबजावणीसाठी प्रयत्न करू. धन्यवाद.